जवान रुपेश समर्थ यांचे वाढोणा बाजारात भव्य असे स्वागत करण्यात आले. देशाच्या विविध सीमांचे 18 वर्ष अखंड रक्षण करून कर्तव्यावरून निवृत्त झालेले वीरपुत्र रुपेश सुरेश समर्थ यांचे 2 मे रोजी आपल्या लाडक्या मायभूमीत आगमन झाले. 18 मराठा रेजिमेंट बटालियन मध्ये कार्यरत असणाऱ्या या सुपुत्राचे वाडोला बाजारवासियांनी ऐतिहासिक आणि जंगी स्वागत केले. सायंकाळी 6 वाजता शहरातील बिरसा मुंडा चौक येथून या मिरवणुकीला दिमाखात सुरुवात झाली. ढोल ताशांचा गजरात आणि भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. विशेष म्हणजे माऊली भजन मंडळाच्या भजनांनी मिरवणुकीत भक्तीचा रंग भरला, तर डीजेच्या तालावर तरुणाईने देशप्रेमाचा जल्लोष साजरा केला. रुपेश समर्थ यांनी आपल्या 18 वर्षाच्या कार्यकाळात आसाम, लडाख, अंदमान निकोबार, गुजरात, पंजाब, राजस्थान आणि जम्मू यासारख्या अत्यंत खडतर आणि संवेदनशील सीमांवर राहून देशाचे रक्षण केले. त्यांच्या या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले होते. हनुमान चौक येथे मिरवणूक पोहोचताच PSI सुखदेवरावजी बोरखेडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला विविध संघटना व मान्यवरांची उपस्थिती होती. मिरवणूक बिरसा मुंडा पुतळ्यापासून सुरू होऊन समर्थ यांच्या निवासस्थानापर्यंत काढण्यात आली. घरापाशी पोहोचल्यानंतर एका छोटेखानी घरगुती कार्यक्रमात औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. आपल्या गावातील मुलगा देशाची सेवा करून सुखरूप परतल्याचा अभिमान प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहऱ्यांवर ओसंडून यावेळी वाहत होता. ही बातमी राडेगाव येथून RA न्यूजचे प्रतिनिधी जावेद पठाण यांनी